राज्यात 6 ते 7 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा। महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। यंदा सरासरीच्या 106% पाऊस। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार फटका, तर बार्शीत घरांची पडझड, अनेक ठिकाणी पिकांचंही मोठं नुकसान। राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 26 जणांचा मृत्यू। मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांनी जीव गमावल्याची घटना। मुंबईमध्ये पाणी भरल्याप्रकरणी पालिका प्रशासन कारवाई करणार। कंत्राटदारांना 10 लाखांचा दंड ठोठावणार। कंत्राटदारांनी पुरेशी यंत्रणा उभी न केल्याचं पालिकेचं म्हणणं। देशात कोरोनाचे 1181 सक्रिय रुग्ण, तर आतापर्यंत कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू, तर महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। अमेरिकेत शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियाची छाननी होणार। विद्यार्थ्यांच्या व्हिसासाठी आता नियोजित मुलाखती थांबवण्याचे आदेश। डाव्या विचारसरणीच्या काही विद्यापीठांशी ट्रम्प यांचा प्रशासनाचा वाद। अभिनेत्री दीपिका कक्करला कर्करोगाची लागण। दीपिकानं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली माहिती। आयपीएलमध्ये शेवटच्या साखळी सामन्यात बंगळुरूचा लखनौवर शानदार विजय। उद्या क्वालिफायर 1 मध्ये पंजाब विरुद्ध बंगळुरूचा सामना, तर 30 तारखेला गुजरात आणि मुंबई एलिमिनेटरमध्ये सामना होणार।